हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करतो आहे. चला मी मस्त आज डाळ भात बनवणार आहे आणि वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहे. ते कशी बनवते काय बनवते व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग लागूया आता जेवण बनवायला. बघा कुकरमध्ये पाणी ठेवते मी आता. कुकरमध्ये भात आणि वरण लावते मी आता. आजी पण शाळेतून आला आता. शाळेत गेला तर तो शाळेतून आता घरी आला. बघा कुकर ठेवला कुकरमध्ये आणि कसं आहे माझा जो कुकरचा डबा आहे पण ते डबा याच्यामध्ये या कुकरमध्ये बसत नाही आहे. तर मोठा कुकर आहे ना त्याच्यामधले डबा आहे ते 2-3 डबे आहे. मग हा कुकर लहान आहे ना त्याच्यामुळे याच्यामध्ये भात नाही आहे. मग मी काय करते तांदूळ टाकून देते कुकरमध्ये आणि तांब्यामध्ये डाळ लावून देते. डाळ पण भात पण मग एकदम होऊन जातो ना लवकर. त्याच्यामुळे मी बनवते आता. हा नवीन कुकर घेतले मी 3 कुकर घेतले नवीन गावावरून आणले मस्त 2,500 मध्ये 3 कुकर भेटले मस्त. आता आधी शाळेतून आला आहे त्याला दूध देते. त्याला भूक लागली होती ना डबा दिला होता त्याला पण तरी तर बोलला की मला दूध दे. चाय मागत होता तो पण चाय काही दिली नाही. मी म्हटलं जातं आता काय चाय पितो दूध घे म्हटलं. दूध पण गरम आहे होतं परत गरम करून दिलं थोडं थंड झालं होतं ना थोडं. मग दूध दिलं त्याला. तिकडे पाणी ठेवून दिलं आहे मी तोपर्यंत त्याला दूध देते. दूध देऊन झालं का मग लगेच तांदूळ धुणार मग डाळ धुणार कुकर लावून देईल. मग नंतर वरणला फोडणी देणार भाजी टाकणार.
इकडे बघा मी आता गॅस बंद केला, कारण की मी कुकर लावला होता ना. कुकर लावून झाला आणि तोपर्यंत मग मी किचनवरती पसारा राहतो ना, ते सगळं मोडून घेतला. सही भांडे कुणी धुवून ठेवते मी, म्हणजे कसं जास्त पसारा होत नाही काही नाही. माझा कुकर पण झाला, म्हणजे भात बीत डाळ शिजून गेली, भांडे पण म्हणजे किचनवरचं सगळं पसारा पण आवरून झाला. आता मी टमाटे, कोथिंबीर, मिरच्या ते कापते. डाळला फोडणी द्यायची ना, त्याच्यासाठी कापून ठेवते. आणि वांग्या बटाट्याची भाजी बनवायची, वांगे पण कापून देईल. तयारी एकदम करून घेईल मी आता मस्त. नंतर फोडणी देऊन देईल डाळला, त्याच्यानंतर वांगा बटाट्याची भाजी टाकून देईल शिजायला. आता कापते मी आता सगळं. कसं मग सही पसारा पण कमी होतं आपला, जास्त घाण दिसत नाही किचनवरती, त्याच्यामुळे मी सही आवडते. सही पसारा मोडते. आणि कसं पिऊ पण झोपलेला होता ना, म्हटलं चला पिऊ झोपला आहे तोपर्यंत पटापट आवरून घेऊ कामं. कसं तो उठला ना मग लय त्रास देतो. हे घेतो आम्ही आता वाफ काढते, डाळ शिजली असेल. इकडे बघा आता माझं सगळं कापून झालं आहे. मी आता कुकर खोलला, भात पण बघा किती मस्त झाला ना. भात पण शिजून गेला आणि डाळ पण शिजून गेली, दोन्ही एकदम झालं. म्हणजे कसं 2 कुकर वेगळे वेगळे लावण्यापेक्षा एकाच कुकरमध्ये दोघे झाले, डाळ पण शिजली, भात पण शिजला मस्त. मी आता आहे ना डाळला फोडणी देते. मी जे पण भांडे काढते ना तिथून खालून लगेच धुवून घेते स्वच्छ, कारण की तिथं कॉक्रोच बिक्रोच काय पण उघडं पागड राहतं आपलं. भांडे सही धुवून घ्यायचे मस्त, आणि धुवूनच काय पण जेवण बनवायचं. बघा डाळ मस्त शिजून गेली, एकदम मस्त झाली डाळ. मी एक दिवस असं सहज पिऊला भूक लागली होती आणि दुपारच्या वेळेस करून बघितलं मी डाळ भात. पण बघू म्हटलं असं होतं का बरं. तर डाळ भात मागत होता ना पिऊ, डाळ भात बनव मला, डाळ भात दे. मग मी एक दिवशी असं टाकून बघितलं, तांब्यामध्ये डाळ टाकली थोडीशी आणि थोडासा भात टाकला, तर एकदम मस्त झालं होतं. तर मी तेव्हापासून तसंच बनवते आता. कसं आमचं 3-4 लोकांचं जेवण आहे ना, काही एवढं जास्त लागत नाही, त्याच्यामुळे मग तांब्यामध्ये पण भावून जातं. मग डाळ थोडीशी डाळ टाकली ना तर एवढी मोठी होऊन जाते. आणि ती गावावरून आणली डाळ अशी घट्टी होते ना, लई घट्टी होती. मी आता फोडणी देते डाळला. आणि डाळमध्ये आहे ना कधी पण आहे ना कांदे टाकायचे मस्त, आणि मॅगी मसाला, हे 2 गोष्टी ना नक्की टाका तुम्ही. तर डाळ एवढी चव लागते ना, खरंच खूप मस्त लागते. मी टाकते म्हणजे टमाटा, कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता सगळं टाकते, पण कांदे आणि मॅगी मसाला हे 2 वस्तू मेन आहे खरं. हे 2 वस्तू टाकून बघा तुम्ही, एवढी चव लागते ना, खरंच मस्त लागते, एकदम भारी. लहान मुलं आहे ना ते आवडून खाता मस्त. मग मॅगी मसाला टाकला ना, आवडून खाता.
इकडे मग माझं डायला पण फोडणी देऊन झाली. आता डायला गदक येतो आहे, बंद केला गॅस. आता मी इकडे वांगा बटाट्याची भाजी टाकते. हिरव्या मिरच्या टाकून हिरव्या मिरच्या टाकून करते मी वांग्याची भाजी. कारण की ना मला हिरव्या मिरच्या टाकूनच आवडते वांग्याची भाजी. तिखट टाकून आवडत नाही एवढी मला. हिरव्या मिरच्या टाकल्या ना एकदम भारी लागते खरंच, खायला खूप चव लागते मस्त. आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे 1-2, लय भारी लागते मग वांग्याची भाजी. तिकडे भाजी टाकून दिली आणि इकडे शिरा पण बनवते. एका साईडला शिरा आणि एका साईडला वांग्याची भाजी बनवते. तूप गरम करते. वांगे ना एकदम बारीक बारीक चिरले होते ना, त्याच्यामुळे लवकर शिजून गेले. ते तेलामध्ये शिजून गेले मस्त. बघा भाजी पण काढून घेतली, शिरा पण झाला, डाळ पण झाली, भात सगळं झालं मस्त. चला मग आता माझं सगळं जेवण बनवून झालं. आता आम्ही जेवायला बसतो आहे. या तुम्ही पण जेवायला. गरम गरम डाळ भात बनवला मस्त आणि वांग्याची भाजी आणि शिरा बनवला आहे. चपात्या काही बनवल्या नाही तुम्ही, कारण की चपात्या खाऊन खाऊन कंटाळा येतो रोज रोज. कधी कधी हिंसं डाळ भात वांग्याची भाजी मस्त, गरम गरम डाळ भात एकदम भारी लागतो मस्त. चला मग या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.